अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 21. अव्यक्त अव्यक्त अक्षर अच्युत किंवा अविनाशी इति याप्रमाणे उक्त म्हटले जाते. तम त्याला आहुहू जाणतात. परमाम परम गतिम गती किंवा लक्ष यम जे प्राप्य प्राप्त केल्यावर न कधीच नाही निवर्तन्ते परत येत नाही तत ते धाम धाम परमम परम मम माझे. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तात्पर्य: ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत, ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात, जे सर्व कारणांचे कारण आदी पुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुवादन करीत असतात. वेणू कणंतम त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदांमध्येही कठोपनिषद 1.3.11 सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परम लक्ष आहे. पुरुषान्न परम किंचित्सा काष्टा परमागतीही. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते, तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे.